आज आम्ही चाललेलो आहोत अलिबाग चौल येथे श्री दत्त जयंती उत्सव निमित्त चौलची यात्रा आहे. त्या यात्रेसाठी आम्ही आता सगळेजण आमची फॅमिली गावाला जात आहे. तर चला आपण बघूया चौलच्या यात्रेमध्ये दत्ताचं दर्शन घेऊया, त्या यात्रेची मजा घेऊया आणि रात्री यात्रा कशी असते तेही बघूया. मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत गाडी घेऊन. माझी गाडी आता येते. या गाडीतून आता आम्ही चाललेलो आहोत गावाला अलिबाग इथे चौलच्या यात्रेसाठी. ती गाडी तर आलेली आहे. या गाडीतून आता आम्ही पुढच्या मार्गस्थ लागत आहोत. आलेलो आहोत चौलच्या दत्त मंदिर या परिसरात. स्वामींचं मठ. इथून आम्ही आता चढायला सुरुवात करतो. वराहरूपं दैववरीष्टं वरस्मितवदनं वज्रदन्तधर रक्षाकवचम् शिवसम्भूत भुवि संजात नम्बिदवगिम्बु कोडुववनीत ಸಾವಿರ ದೈವದ मनसंप्रीत ಬೇಡುತ್ತ ನಿಂದೆವು ಆರಾಧಿಸುತ್ತ
समुद्रावर विघ्नेशला पोहण्याची इच्छा झालेली आहे. त्यासाठी आम्ही त्याला इथे समुद्रावर आणलेला आहे. आणि हा सूर्य आता मावळलेला आहे आणि हा मागे चंद्र अशा प्रकारे आम्ही बीचवर मजा करण्यासाठी आलेलो आहे. असेच तुम्हाला अजून काहीतरी नक्की दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच नवीन करत जाईन. आम्ही पहिल्यांदा असा ब्लॉग बनवतोय जे डिटेल्समध्ये असं, तर माझे ब्लॉग्स फक्त 5 ते 10 मिनिटाचे असतात. बस मागे घोडागाडी येते. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो आहोत यात्रेला आणि आता यात्रेची आम्ही पुरेपूर मजा करणार आहोत. आमची फॅमिली तयार झालेली आहे यात्रेसाठी. बघा ही. तर आता आम्ही चाललो यात्रेसाठी. तर पुढचे मी तुम्हाला काही क्षण यात्रेचे दाखवीनच, व्हिडिओ कॅप्चर करेनच. आम्ही आलो बाबा.
नमस्कार. आता आम्ही यात्रेला जायला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही चौलची यात्रा आहे. या यात्रेसाठी आमची पूर्ण फॅमिली ही बघा तुम्ही बघू शकता जात आहे. आणि माझा मामा जगदीश म्हात्रे हे आमचे सहकारी आहेत. दरवर्षी आमच्यासोबत यात्रेला असतात फुकट आणि खूप आम्ही मस्त एन्जॉय करतो. ते बघा समोर दत्त मंदिर डोंगरावर आहे. श्री क्षेत्र दत्त मंदिर आणि श्री क्षेत्र दत्त मंदिर भवाळे. आणि ही यात्रा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. हे बघा डॉल्स आणि आमची चिमुरडी स्मरणिका. आणि हे आहे श्री क्षेत्र दत्त मंदिर भवाळे याचं प्रवेशद्वार. आणि माझा मामा महेश म्हात्रे आपल्यासोबत दरवर्षी असतात यात्रेला. हे जिलेबीचं दुकान फेमस आहे. आणि माझी मम्मी आणि मिठाईचे दुकान बघा. हे बघा.
मॉर्निंग गाईज. आम्ही चाललो आहोत जेटीवर. मच्छी घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत जेटीवर. तर तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळात तुम्हाला मी दाखविणार. इथे खूप सारे मच्छी आहेत. मी सगळी बघू आता काय काय मच्छी भेटते ती. तुमचं पण तर बघूया आपण काय काय मच्छी बघूया भेटते ती. टिमक्याची चोली बाई रंगानं फुलैली, टिमक्याची चोली बाई रंगानं फुलैली. तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे, तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे. ऑडीन बसून मी घरात तुझी विसाव करीन मी बाहेर. ऑडीन बसून मी घरात तुझी विसाव करीन मी बाहेर. टिमक्याची चोली बाई रंगानं फुलैली, टिमक्याची चोली बाई रंगानं फुलैली. तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे, तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे. नमस्कार मित्रमंडळीनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललेलो आहोत शेतावर. म्हात्रे फार्म हाऊस जे बेलोशीमध्ये आहे. खूप फेमस फार्म हाऊस आहे ते. खूप तिथे लोक येतात. कमीत कमी लाखो करोडची तिथे उलाढाल असते. खूप मोठी बाग आहे त्यांची. आता आम्ही म्हात्रे फार्म हाऊसला चाललेलो आहोत. तर मी तिकडे गेलो, तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेनच. रात्री तिथे पोपटीचा आम्ही बेत केलेला आहे. खूप असे मोठी मोठी माणसं येणार आहेत पोपटी खायला आज. आणि आम्ही पण येणार आहेत. परत आमचे EPO चे एम्प्लॉई म्हणजे ऑफिसर, EPFO ऑफिसर महेश म्हात्रे हे सुद्धा आता सध्या आमच्यासोबतच आहेत. हे जगदीश म्हात्रे जे यांनी वास्तव पिक्चरमध्ये 1.5 फुटाची कामगिरी केली, यांनीच केली होती बघा. हे बघा, हे 1.5 फुटाबाई बोलतात ते हेच ते. तर आता आम्ही चाललेलो आहोत फार्म हाऊसला. तर आम्ही गाडीमध्येच आहोत. हे बघा, बेलोशी इथे आम्ही आता जात आहोत.
बाहेर करायला गोमू माहेरला जाते मुनाखवा गोमू माहेरला जाते मुनाखवा तिच्या गोवाला कोकण तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळे हा मांजराला पाला आहे. पॅकेट बनवतोय. मध्ये टाकायचं. चिकनची तयारी चालू आहे. कोणची? चटपटे और मसालेदार तकने को आइटम तविस भार चटपटे और मसालेदार तकने को आइटम तविस भार वालाच्या शेंगाची बाया भट्टी वालाच्या शेंगाची बाया आया आया रे दादा पोपटी का सीजन आया 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 ये पोपटी लगाने का तरीका न्यारा माल सारा भर के मड़का भरा माल सारा भर के मडका भरा रे माल सारा भर के मडका भरा ये पोपटी लगाने का तरीका न्यारा माल सारा भर के मड़का भरा मड़के में शेंगा बीच में अंडी दबा के चिकन टाकायचं मंदी मड़के में शेंगा बीच में अंडी दबा के चिकन टाकायचं मंदी आग लगा के शेंगा शिजवती एकदम हटके नया मच्छी मसाच्या हटके नया आया आया रे दादा पोपटी का सीजन आया 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 खायला घेतली वालाच्या शेंगा बैठे खाणे को पसरून ढेंगा बैठे खाने को पसरून ढेंगा बैठे खाने को पसरून ढेंगा खायला घेतली वालाच्या शेंगा बैठे खाणे को पसरून ढेंगा पुण्यात ग्लास में दारू दारू में सोडा सोडे में पानी ठंडा पानी बिस्लरी पानी पुण्यात ग्लास में दारू दारू में सोडा सोडे में पानी ठंडा पानी बिस्लरी पानी ठंडा पानी बिस्लरी पानी खंब्यावर खंबाने नाचून दंगा दिल खुश भारी हुया दिल खुश भारी हुया आया आया रे दादा पोपटी का सीजन आया 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 रे दादा पोपटी का सीजन आया 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 रे दादा पोपटी का सीजन आया 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 रे दादा पोपटी का सीजन आया वालाच्या शेंगाचा येतात वास बिन बोलाये महिमन खास बिन बुलाए मेहमान खास बिन बुलाए मेहमान खास वालाच्या शेंगाचा येतात वास बिन बोलाये महिमन खास पोळ्याच्या त्यांना अजून त्यांना चार पाच त्यांना अंडा त्यांना चिकन त्यांना बटाटा त्यांना याकर त्यांना प्लीज द्याना पोळ्याच्या त्यांना अजून त्यांना चार पाच त्यांना काहीतरी त्यांना या आज्या किती खातो देणार ते किती खातो देणार ते घोटावर घोटाने जिबला चाट हावरट आला या खाया मेला हावरट आला या खाया आया आया रे दादा पोपटी का सीजन आया 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 चटपटे और मसालेदार तकने को आइटम तविस भार चटपटे और मसालेदार तकने को आइटम तविस भार वालाच्या शेंगाची
आया आया रे दादा पोपटी का सीजन आया 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 रे दादा पोपटी का सीजन आया 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 रे दादा पोपटी का सीजन